आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. शंकराचार्यांच्या भेटीनंतर उमेश पाटलांनी पार्थ पवारांच्या लग्नाची तारीख केली जाहीर. गैरसमज दूर करत दिली अधिकृत माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांच्या लग्नाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती इथे पार्थ पवार आणि कायनात दार यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार आहे. तर त्याआधी म्हणजेच 29 जुलै रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे. कायनात दार या मूळच्या चंदीगडच्या असून सध्या त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमांमध्ये त्यांच्या जन्माच्या ठिकाणावरून आणि नावावरून अनेक चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरत होत्या. मात्र आता यावरती पडदा पाडत अधिकृत माहिती समोर आली आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या विवाहाबाबत समाजात व्यक्त होत असलेल्या काही धार्मिक शंकांचं निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी कोल्हापूर येथे करवीर पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असलेल्या या पीठाकडून लग्नाशी संबंधित रूढी आणि परंपरांबाबत मार्गदर्शन घेण्यात आलं. वडिलांचं निधन झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत विवाह करावा की नाही यावरती शंकराचार्यांनी धर्मशास्त्रानुसार स्पष्ट मार्गदर्शन केलं. यावरती उमेश पाटील नक्की काय म्हणाले पहा. आमच्या पक्षाचे नेते खासदार पार्थ पवार यांचं लग्न ठरलेलं आहे आणि त्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये होणाऱ्या नववधूच्या संदर्भानं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची अपुरी माहिती किंवा त्रुटी असलेली माहिती त्या ठिकाणी दाखवली जाते. आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं लग्न ठरत असताना जर त्या कुटुंबामधील वडिलांचं किंवा आईचं निधन झालं असेल तर आपल्याकडे अशी प्रथा आहे किंवा मान्यता आहे की त्या कुटुंबामध्ये 1 वर्षाच्या आत लग्न केलं पाहिजे. साहजिक आहे, प्रत्येकाला आपलं वैयक्तिक आयुष्य आहे, वैयक्तिक जीवन आहे. आपल्या 16 संस्कारापैकी समजल्या जाणाऱ्या एक विवाहाचा संस्कार अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे आणि त्यामुळं 1 वर्षाच्या आत पार्थ पवारांचं लग्न जमवलं पाहिजे किंवा झालं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांच्या जवळच्या आप्तेष्टांकडून, नातेवाईकाकडून त्या ठिकाणी सांगण्यात येत होतं. आणि त्यामुळे एक प्रश्न निर्माण झाला होता की 1 वर्षाच्या आतच का, म्हणजे याचा संदर्भ काय आहे नेमका. आता याची संदर्भ विचारायचा कुणाला. विचारल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की 1 वर्षाच्या आत केलं पाहिजे, आपल्याकडे ती पद्धत आहे. आणि काही अभ्यासकांनी सांगितले की असं काही कुठं लिहून ठेवलेलं नाही आहे किंवा असं काही शास्त्रात सांगितलेलं नाही. आता आपण ज्या वेळेला विवाह किंवा कुठलाही घरामध्ये शुभ कार्य होत असतं त्यावेळेला आपण लग्नाची तारीख ठरवतो, मुहूर्त बघतो, हे सगळ्यांच्या घरी चालतं. आणि त्या संदर्भानं याच्या संदर्भातली ज्ञानी व्यक्ती जी आहे त्यांच्याशी आपण संवाद केला पाहिजे. आणि त्याचबरोबर अशा ठिकाणी संवाद केला पाहिजे की ज्याचा संदर्भ या कोल्हापूरसारख्या पुरोगामी विचाराच्या शाहूनगरीशी आहे आणि शिवाय धर्मपीठाशी आहे. असा एक संयुक्तिक योगायोग असलेलं एकमेव ठिकाण जे आहे ते म्हणजे हे शंकराचार्याचं मठ. आणि म्हणून करता त्या ठिकाणी पूजनीय शंकराचार्य यांच्याशी संवाद केला आणि त्यांनी आपल्याला अशी माहिती दिली की आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा पद्धतीचं सूतक असल्यानंतर, घरामधल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर श्राद्ध होईपर्यंत सूतक असतं आणि सूतक असल्यानंतर त्या सूतकाच्या काळामध्ये त्या ठिकाणी विवाहासारखं शुभ कार्य त्या ठिकाणी करत नाही. उलट सूतक संपल्यानंतर करायला पाहिजे अशा पद्धतीचं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि मग तुम्ही म्हणाल की मग याच्यावर हा व्यक्तिगत विषय आहे, कौटुंबिक आहे, तर मग प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आवश्यकता काय.
मुद्दा हा आहे की आपल्या समाजामध्ये याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे. आणि विशेष करून पार्थ पवारांचं लग्न आहे, त्यानिमित्तानं त्या होणाऱ्या नववधूंची एवढी चर्चा होते. तर ह्या विषयाच्या अशा पद्धतीच्या ज्या रूढी परंपरा आहेत आपल्याकडे, की त्याच्यामुळं बऱ्याच कुटुंबामध्ये 1 वर्षाच्या आत लग्न करण्याची घाई होते. कुटुंब दुःखात असतं, अजून आपल्या घरातल्या गेलेल्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध झालेलं नसतं, आणि त्याच्या अगोदरच काही काही वेळेला तर 2 महिन्यात 3 महिन्यात पहिल्याच महिन्यामध्ये सुद्धा लग्न लावली जातात. आणि अशा मानसिकतेमध्ये घरातल्या कुटुंबाची मानसिकता नसताना, ते दुःखात असताना त्यांना ते शुभ कार्य पार पाडायला लागतं. त्यामुळं या संदर्भामध्ये आपलं धर्मशास्त्र काय सांगतं याच्या संदर्भातली माहिती जी आहे त्या अशा धर्मगुरूकडून घेतली पाहिजे की ज्याचा संदर्भ आम्ही ज्या विचारधारेमध्ये आयुष्य जगतो त्याची पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी तिथं मिळती जुळती आहे. आणि म्हणून करता आज या शंकराचार्यांच्या या धर्मपीठामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. उद्देश अगदी सरळ आणि साधा आहे की 1 वर्षाच्या आत घरामध्ये निधन झालं असेल तर 1 वर्षाच्या आत लग्न कार्य केलं पाहिजे. हे थोतांड आहे. याला कुठलाही धार्मिक, वैदिक, शास्त्रीय आधार नाही. आणि हे या निमित्तानं का असेना समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची जागृती व्हावी आणि अशा पद्धतीच्या एखाद्या गैरसमजुतीच्या संदर्भानं समाजामध्ये पिढ्यानपिढ्या ती रूढी पडल्यासारखी ती जी घट्ट धरून बसलेली मनातली विचार आहे त्याला कुठंतरी फाटा या निमित्तानं मिळावा, याच्याकरता हे ठिकाण पण निवडलं. आणि दुसरी आणखी बाब म्हणजे सातत्यानं पार्थ पवार यांच्या होणाऱ्या नववधू विषयीच्या संदर्भानं त्रुटीपूर्ण माहिती जी आहे ती आपल्या प्रसारमाध्यमांमधून दिली जाते. सगळ्यात मोठी त्रुटी म्हणजे त्यांच्या नावाचा उल्लेख जो आहे तो कायनाथ धार असा केला जातो. ते तसं नाव नाही आहे, कायनाथ असं आहे. कायनाथ दारा असं त्यांचं नाव आहे, कायनाथ दारा. स्पेलिंग पण मी सांगू शकतो, KAIYANAAT KAIYANAATDARA कायनाथ दारा असं त्यांचं नाव आहे. आणि 29 जुलै ह्या महिन्यामध्ये 29 जुलै या महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट होणार आहे. अर्थात ती एंगेजमेंट फक्त कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि फक्त निमंत्रितांसाठी आहे. आणि त्यांचा जो विवाह आहे तो विवाह हा 27 फेब्रुवारी 2027 रोजी, म्हणजे अजितदादांचं निधन होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्यानंतर त्यांचा विवाह त्या ठिकाणी बारामती या ठिकाणी होणार आहे. आणि विवाहाला मात्र अजितदादा पवार यांच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्वांना त्याचं त्यावेळेला निमंत्रित असणार आहे. शंकराचार्य यांच्या भेटीनंतर आता सर्व शंकांचं निरसन झालं असून येत्या 29 जुलैला साखरपुडा आणि 27 फेब्रुवारी 2027ला बारामतीत पार्थ पवार यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव, राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीचे समन्वयक प्रवीण काळे, नगरसेवक आदिल फरास, प्रकाश गवंडी उपस्थित होते.